मराठी तर यायलाच पाहिजे। ही राज्याची भाषाच मराठी आहे। प्रयास तो किया नहीं है लेकिन आता है मेरे को। जो मराठी है अगर यूपी में भेजेंगे वो भोजपुरी बोलेंगे। किसी को नहीं आता है मराठी, मराठी भाषा शिकलं पाहिजे। कितना भी सिखाओ तो नहीं आएगा। आपल्या बॅगा उचला, बोजा पुस्तारा उचला आणि त्यांच्या राज्यामध्ये जा। कहाँ जाए, यूपी जाए, कहाँ जाए। पोटा भरण्यासाठी तुम्हाला हे राज्य चालतं, मग भाषेसाठी का नाही चालत? भाषेचं काय वाहू? अभी गाड़ी लिए है, लोन पे लिए है, कर्जा काम लिया, बाल बच्चे हैं, कहाँ पे क्या करेंगे अभी। भाषा तर यायलाच पाहिजे ना। ज्यांना येत नाही त्यांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी सोहम शिर्के, आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे। परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी अलीकडेच एक निराळा आदेश निर्माण केला। या आदेशानुसार 1 मे पासून राज्यातील सर्व रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्यात आली आहे। निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात प्रत्येक रिक्षा चालकाने जे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश किंवा इतर राज्यातून येतात त्यांच्यासह इतर परप्रांतीय रिक्षा चालकांनी देखील मराठीत आपली मत आणि मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं। या संदर्भात बोलण्यासाठी आपण कळव्यातील काही रिक्षा चालक आहेत, जाणून घ्या नेमकी प्रतिक्रिया। नमस्कार सर। नमस्कार। आप कितने साल से यहाँ पे हो? हमको बहुत साल हो गए, ये बोले तो अंदाजे के 30 साल के ऊपर हो गए। तो इतने साल में आपने मराठी सीखी है क्या? अच्छा है, तो इतना प्रयास तो किया नहीं है लेकिन आता है मेरे को। मतलब क्या आता है मराठी में actually? मराठी में जो अगर आप समझेंगे बोलेंगे ना तो हम समझ जाएंगे और बोल भी सकते हैं। इतना ज्यादा तो नहीं, थोड़ा बहुत तो मराठी बोल सकते हैं। हाँ बोल तो सकते हैं। अभी 1 मई से परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक जी है, उन्होंने 1 मई से हर कोई महाराष्ट्र राज्य के सब रिक्शा चालकों को मराठी भाषा अनिवार्य की है। तो इस पे आपको क्या लगता है? सही हमको किया तो है, ये गलत क्या है, मानी जैसे अभी किसी को नहीं आता है मराठी तो अभी उसको कितना भी सिखाओ तो नहीं आएगा। अभी बहुत से जब सीखना चाहते तो ऑटोमेटिक सीख जाएंगे, और जितना अगर नहीं भी सिखाओगे तो भी नहीं आएगा उनको, क्योंकि वो भाषा ऐसी है। मराठी भाषा आपको अवघड लगती है क्या? मतलब थोड़ी नहीं, मुश्किल ऐसा लगती है? बहुत प्यारी भाषा है, ऐसी नहीं, मराठी बहुत प्यारी भाषा है। लेकिन समझ में कैसे आता है कि बहुत से जो यूपी के आते हैं, भाई यूपी के उत्तर प्रदेश के जो आते हैं उनको नहीं समझ में आता है मानी बोलना। और समझ तो सकते हैं, ऐसा नहीं है, नहीं जब यहाँ रहेंगे तो समझ सकते हैं, लेकिन बोलने को तो कठिनाई होती है। जैसे हम, मेरे को तो आता है, ऐसा कुछ नहीं है, आप बोलेंगे तो हम पूरा उत्तर दे सकते हैं आपको। तुम्हाला नेमकं मराठीमध्ये काय बोलता येतं? नेमका मनी एवढं नाही माहिती मला। अच्छा, महाराष्ट्र में कब से हो? मतलब मुंबई में? मुंबई में होगा 10 साल हो गए अभी। 10 साल हो गया। तो आपको कभी ऐसा लगा क्या मराठी बोलना चाहिए, सीखना चाहिए? हाँ लगा, लेकिन मराठी यहाँ हम रहते हैं वहाँ कोई मराठी है नहीं। आप तो मुंबई महाराष्ट्र में रहते हो, यहाँ पे मराठी कैसे नहीं हो सकते? जहाँ चाल जो हमारा है वहाँ पे कोई ऐसा है नहीं कि मराठी सिखाने वाला या बोलने वाला है नहीं। तो अगर आपको कोई सिखाने वाला मिल जाए तो आप मराठी बोलोगे? हाँ कोशिश करेंगे सर, लेकिन अब एक एक बोलेंगे तो काट कर लेंगे। मतलब एक ऐसा अभी अनुमान हो गया कि 1 तारीख को प्रताप जी सरनाईक जो है उन्होंने आदेश जारी किया कि हर किसी को हिंदी में बात करना बंद करके मराठी बात करना पड़ेगा। लेकिन सर अभी 4-5 दिन में मैं क्या कर सकते हैं, फिर करते हैं। आप जो मराठी है अगर यूपी में भेजेंगे वो भोजपुरी बोलेंगे। कितने साल में आप मराठी सीख सकते हैं प्रॉपरली? कम से कम 4 से 5 महीना टाइम तो मंगा ही मंगता 4 से है। 5 महीना आपको वक्त चाहिए। चाहिए ही चाहिए किसी को भी। अभी गाड़ी लिए हैं, लोन पे लिए हैं, कर्जा काम लिया, बाल बच्चे हैं, कहाँ पे क्या करेंगे अभी। तो कहाँ जाए, यूपी जाए, कहाँ जाए। अभी लोन पे कर्जा काम लेके सर किए हैं, तो क्या करें अभी बताओ आप। अब एक पे ऐसा कानून किए हैं। 1 मई से किया है कानून। अभी आपने अगर नहीं बात किया तो आपका जो परमिट है वो रद्द हो सकता है। और रद्द हो जाएगा। तो अभी जो कर्जा हमने कर्जे से गाड़ी लिया है वो हम क्या करेंगे, वो हमको कौन देगा, कहाँ जाएंगे अभी, बाल बच्चे लेके हम कहाँ जाएंगे अभी। अजून काही रिक्षा चालक आहेत जे मराठी आहेत, ते परप्रांतीयांना असं त्यांच्या म्हणण्यानुसार ते परप्रांतीयांना मराठी शिकवून त्यांचा जो मराठी सक्तीचा जो कायदा आहे ह्याला अंमलबजावणी करतील, या कायद्याला लागून व्यवसाय करतील असं त्यांचं म्हणणं आहे। जाणून घेऊ नेमकी प्रतिक्रिया काय। 1 मे पासून अहवाल जारी केला की प्रत्येक रिक्षा चालकाला मराठी भाषा ही अनिवार्य करण्यात आली। तर ह्या संदर्भात आपण कसं बघताय याकडे? नाही, निर्णय तर स्वागत आहे, निर्णय स्वागत आहे। मराठी तर यायलाच पाहिजे। ही राज्याची भाषाच मराठी आहे। त्या राज्यामध्ये जर राहायचंय, तुम्हाला पोटं भरायचे, पोटं भरण्यासाठी तुम्हाला हे राज्य चालतं, मग भाषेसाठी का नाही चालत? भाषेचं काय वाहू? भाषा तर यायलाच पाहिजे ना। ज्यांना येत नाही त्यांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू। आणि बरेचसे लोक आहेत की त्यांना शिकण्याची इच्छा आहे, तर पोटं भरतात लोक।
रिक्षावरती कर्ज काढलेलं आहे लोकांनी, त्यांना कर्ज फेडायचंय. काय केलं पाहिजे त्यांनी? मराठी भाषा शिकलं पाहिजे, काय हरकत आहे? तर असं काहीसं दृश्य आहे म्हणजे कळव्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि परप्रांतीय रिक्षा चालक आहेत. तर त्यांचं काही जण आहेत जी योग्य पद्धतीने भाषेचा आदर करतात, मात्र काही जणांचा एकेकोरपणा हा प्रवाशांना दिसतो. मोठ्या प्रमाणात याची तक्रार देखील आहे. मग त्यांच्याकडे काय काय अनुषंगाने आपण बघता कोणाकडे? म्हणजे जे हेतुपूर्वपणे असं म्हणतात की मी मराठीत बोलणार नाही. मग त्यांच्यासाठी तर एकच पर्याय आहे, आपापल्या बॅगा उचला, बोजा बिस्तारा उचला आणि त्यांच्या राज्यामध्ये जा. दुसरं काय करू शकतो त्यांना? जर हेकेखोरीच तुम्ही करणार असाल तर ही येते कुठून यांच्याकडे? अलीकडेच एक अशी तक्रार आली होती की कळव्या पूर्व भागातून गोलाई नगर परिसरात जाणाऱ्या एका मराठी प्रवाशाला एका रिक्षा चालकाने काही अपर्याप्त शब्द वापरून त्याला म्हणजे त्रास दिला की आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून. तर आता तुमच्या सोबत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय वर्ग रिक्षा चालवतो, तर त्यांना तुम्ही योग्य पद्धतीने मराठी शिकवाल. तर काही जण त्यातले असे जे 6 महिने मागतात. कशासाठी? भाषा मराठी शिकण्यासाठी? नाही नाही साहेब, शिकण्याचा काय प्रश्नच नाही. 2-4 मराठी शब्द आले तरी खूप झाले. रिक्षावाल्याला काय संवाद एवढा थोडी साधायचा, कुठे जायचंय एवढं जरी बोलता आलं तरी खूप झालं. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. मराठी भाषा अनिवार्य करू आणि आम्ही आमच्या सोबत काम करणाऱ्या इतर परप्रांतीय बांधवांना देखील मराठी शिकवू, असा काहीसा फतवा आणि असा काहीचा इशारा मराठी रिक्षा चालकाने दिलाय. आता बघूया, बघण्याचं हेच ठरेल की नेमकं काय प्रकारे ह्या निर्णयाचं स्वागत सगळे रिक्षा चालक करतात. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.